पवित्र आत्मा आपला सेवक मार्गदर्शक हा आजचा विषय आहे आणि या संदेश मालिकेचं नाव आहे आपलं वतन मिळवून घेणे, क्लेमिंग आवर इनहेरिटन्स. आणि याच्या अगोदरच्या भागात आपण पाहिलं की आपलं वतन आपल्याला मिळवून देण्यासाठी देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यकर्ता आणि मार्गदर्शक म्हणून कसा दिलेला आहे आणि तो आपल्याला सहाय्य करतो आपलं वतन जे ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवून ठेवलं ते मिळवून देण्यासाठी. आणि हा एक विशेष मदतनीस असा आहे. आपण असंही पाहिलं की तो आपला वकील किंवा ॲडव्होकेट आहे, ॲटॉर्नी आहे, की देव पित्याजवळ आणि इथे पृथ्वीवर आपल्याजवळ. आणि म्हणून तो आपल्या वतीने आपल्या मागण्या देवाला सादर करत असतो. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की हा देवाचा पवित्र आत्मा कसं 5 विशिष्ट प्रकारे आपल्याला सहाय्य करतो. योहानकृत शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि वचनं 14 ते 16 आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. योहान 16:13 ते 15. आता या ठिकाणी आणि इतर ठिकाणी आपण जे शास्त्रभाग पवित्र आत्म्याविषयी आहेत 5 गोष्टी तो आपल्यासाठी करतो. पहिली गोष्ट, तो आपल्याला शिकवतो. दुसरी गोष्ट, जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनात सांगितलेलं आहे त्याची आठवण करून देतो ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते. तिसरी गोष्ट, तो आपल्याला सर्व सत्यात मार्गदर्शन करतो. चौथी गोष्ट, तो आपल्याला होणाऱ्या गोष्टी कळवतो. आणि 5वं, की जे काही ख्रिस्ताचं आहे आणि त्यामुळे जे आपलं झालेलं आहे ते तो आपल्याला कळवतो. कारण आपलं वतन हे ख्रिस्ताबरोबर ख्रिस्तामध्ये आहे आणि हे वतन काय आहे ते तो आपल्याला कळवतो. आज आपण आणखी एक गोष्ट पाहू पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी, की तो आपल्याला आपल्या वतनात कसा आणतो ख्रिस्तामध्ये. आणि यासाठी जुन्या करारामध्ये एक सुंदर असे गोष्ट आहे, घडलेली घटना आहे, जी उत्पत्तीच्या 24व्या अध्यायात आपण वाचतो. आता तुम्हाला आठवत असेल की उत्पत्तीच्या 24व्या अध्यायामध्ये अब्रामाने त्याचा पुत्र इसाक याच्यासाठी पत्नी कशी निवडली. आणि ह्या गोष्टीवरून आपल्याला हे कोणकोणते सत्य लागू आहेत, ते कशाचं प्रतीक आहेत हे आपण पाहूया, की ही गोष्ट आपल्याला आज कशी लागू आहे ख्रिस्ती विश्वासार्ह या नात्याने. आता या गोष्टीची पार्श्वभूमी अशी की अब्राम त्याच्या वचनात परमेश्वराने सांगितलेल्या देशात राहून लागलेला होता. कनान देशात तो पोहोचलेला होता. अद्भुत रीतीने देवाने त्याला वृद्धापकाळी एक पुत्र दिलेला होता, इसाक. आणि आता तो मोठा झालेला आहे, त्याचं लग्न करायचा समय आलेला आहे. परंतु अब्रामाची अशी इच्छा आहे की ज्या देशात तो राहत आहे तिथली सून करायची नाही, तर त्याच्या गावाकडची त्याच्या लोकातली सून म्हणून निवडण्यात यावी. आणि म्हणून तो त्याचा जो सेवक आहे, अब्रामाचा सेवक एलियाजार, याला तो आज्ञा करतो की त्याच्या अब्रामाच्या गावी म्हणजे मेसोपोटेमिया देशात जाऊन त्याच्या मुलासाठी म्हणजे इसाकासाठी एक वधू तो निवडून आण. आणि ही आज्ञा त्याने केल्यानंतर त्याचा सेवक एलियाजार 10 उंट घेऊन आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या देणग्या घेऊन इतर वस्तू घेऊन तो त्याच्या प्रवासाला निघतो. आणि मग आपल्याला माहीत आहे की कशा रीतीने तो प्रार्थना करतो, कारण अब्रामाचा देव आता त्याचा देव झालेला आहे. अब्राममुळे तो पण विश्वासात आलेला आहे. आणि मग देवाच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी त्याला त्याची भेट त्या तरुणीशी होते, ज्यावेळेस तो एका विहिरीजवळ थांबतो आणि परमेश्वराला म्हणतो की जी मुलगी मला आणि माझ्या उंटांना पाणी पाजेल ती तुझी निवडलेली आहे असं मी समजेल. आणि तसं घडून येतं. आणि हे घडल्यानंतर ती त्याला
तो तिची विचारपूस करतो की तो कोणाची मुलगी आहे वगैरे, आणि मग त्याला कळतं की ती मुलगी अब्रामाच्याच नात्यातली आहे. मग ती त्याला घरी घेऊन जाते, त्याच्याबरोबरच्या नोकरांना आणि त्या 10 उंटांना, आणि त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. तो कोण आहे, कशासाठी त्यांच्याकडे आलेला आहे हे तो एलियाजार सेवक त्यांना सांगतो. आणि मग त्या घरामध्ये एक मीटिंग होते, फॅमिलीची मीटिंग, बोलाचाली होता. आणि त्यानंतर तो सांगतो की माझा मालक अब्राम याच्या मुलासाठी पत्नी निवडण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मग ह्यांना ज्यावेळेस कळतं की तो अब्रामाकडून आलेला आहे, ते अतिशय आनंदित होतात, सर्व काही बोलाचाले होतात. आणि मग तो रेबेकाला घेऊन अब्रामाकडे परत यायला निघतो. आता ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये हा एक जणू काय दाखला आहे जुन्या करारातला, की प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, त्याच्यासाठी देव जो पिता कशी वधू निवडत आहे. अब्राम इजाकाचा पिता, हा देव जो पिता याचं प्रतीक आहे. इजाक जो एकुलता एक पुत्र, तो प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आणि रेबेका जी त्याची होणारी पत्नी, ही ख्रिस्ताची मंडळी किंवा वधूचं प्रतीक आहे. परंतु आणखी एक पात्र ह्या गोष्टीमध्ये आहे, आणि तो म्हणजे अब्रामाचा सेवक. आणि तो जो सेवक आहे तो देवाच्या पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तर बघा, ह्या गोष्टीवरून आपल्याला ह्या गोष्टी हे कशाचं प्रतीक आहे आणि कसं आपल्याला लागू आहे हे आपल्याला दिसून येतं. विशेष करून या ठिकाणी त्या सेवकाला सेवक असं म्हटलेलं आहे. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आपला सहाय्यकर्ता किंवा आपला सेवक असा आहे एका अर्थाने. आता मी तुम्हाला सांगितलं या गोष्टीमध्ये अब्राम देव जो पिता आहे, इजाक त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे, रेबेका मंडळीचं प्रतीक आहे, आणि तो जो सेवक तो पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आता याच्यावरून 7 गोष्टी आपल्याला अशा दिसून येतात की त्या सेवकाचं, अब्रामाचं आणि रेबेकाचं, जी होणारी इसाकाची पत्नी आहे, त्याचं काय नातं आहे. पहिली गोष्ट ही की तो एक सेवक होता, आणि जे काही अब्रामाचं आहे ते सर्व काही त्याच्या हातात होतं. जे काही अब्रामाचा वाटा किंवा वतन होतं ते सांभाळणारा तो होता. दुसरी गोष्ट, त्या सेवकाचं स्वतःचं काही नव्हतं, जे होतं ते अब्राम आणि इसाकाचं होतं. तिसरी गोष्ट, इसाकासाठी पत्नी निवडणं ही जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आलेली होती. चौथी गोष्ट आपण ही पाहतो की तो 10 उंट आणि इतर देणग्या घेऊन त्या देशात आलेला होता. पाचवी गोष्ट ही की रेबेकाचा जो निर्णय आहे त्याच्यावर तिचं भवितव्य ठरणार होतं. 6वी गोष्ट ही की अब्राम आणि इजाक कोण आहेत, कसे आहेत, कुठे आहेत, त्यांच्याजवळ काय आहे, ज्यांच्याबद्दलची माहिती तिला केवळ त्या सेवकाकडूनच मिळू शकणार होती. तोच एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन किंवा एक माध्यम होता. आणि 7वी गोष्ट ही की त्या सेवकाने रेबेकाला म्हणजे होणाऱ्या वधूला तिच्या वराकडे आणलं. आता हे जे सत्य आहेत हे पवित्र आत्माने त्याच्या मंडळीची कसे निगडीत आहे, संबंधित आहे ते आपण पाहू. पहिली गोष्ट ही की देवाचा पवित्र आत्माच आपल्याला आपलं जे वतन आहे ते मिळवून देऊ शकतो. जे काही देवाचं आहे, ख्रिस्ताचं आहे ते तो आपल्याला देत असतो. जसं आपण वाचलं प्रभू येशूने जे सांगितलं योहान 16 त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट ही की देवाचा पवित्र आत्मा स्वतःसाठी काही मागत नाही, मिळवत नाही. त्याचा उद्देश हा आहे की देव पित्याचं आणि देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांचा गौरव व्हावा. तिसरी गोष्ट ही
की ह्या जगातून प्रभू येशू ख्रिस्तासाठी वधू निवडणाने तयार करणं ही जबाबदारी पवित्र आत्म्याची आहे. चौथी गोष्ट ही की ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्या जीवनात येतो त्यावेळेस तो वेगवेगळे वरदानं घेऊन येत असतो. जसं त्या सेवकाने रेबेकासाठी वेगवेगळे देणग्या आणल्या होत्या, दागदागिने आणले होते, तसं देवाचा पवित्र आत्मा आपल्यासाठी वेगवेगळ्या देणग्या घेऊन येत असतो. पाचवी गोष्ट ही की प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचं की नाही, वळायचं की नाही, ह्याच्याविषयीची खात्री तो आपल्याला करून देतो, माहिती करून देतो. आणि ज्यावेळेस आपण प्रभू येशूकडे वळण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस आपलं अनंत काळाचं भवितव्य तो ठरवतो. तोच तो आहे जो आपल्याला प्रभू येशूबद्दल निवड करण्यास भाग पडतो, जो सध्याच्या काळात आणि अनंत काळासाठी आपलं भवितव्य ठरवतो. म्हणजे देव कोण, प्रभू येशू ख्रिस्त कोण, हे देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्रगट करतो त्याच्या वचनातून. सहावी गोष्ट ही की देव जो पिता आणि देव जो पुत्र यांच्याविषयीची माहिती ही देवाचा पवित्र आत्मा आपल्याला कळवत असतो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या होणाऱ्या वराला पाहिलेलं नाही, देव पित्याला देवाला पाहिलेलं नाही, पण देवाचा आत्मा आपल्याला त्यांच्याविषयी प्रगटीकरण देत असतो. आणि सातवी आणि शेवटची गोष्ट ही की तोच आपल्याला मार्गदर्शन करून ह्या जगातून चालवून आपला वर प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे नेणारा आहे. आता हे चित्र अब्राहामाचा सेवक पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि देवाचा पवित्र आत्मा देवाची मंडळी, देवाच्या मंडळीला कसं निवडतो, कसं तयार करतो, त्याचा संबंध ह्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येतो. आता रेबेका जी होणारी इसाकाची पत्नी आहे ही चर्च किंवा मंडळीचं प्रतीक आहे. आता तो सेवक एलियाजार, अब्राहामाचा सेवक, त्याच्या गावी आला. त्याने अब्राहामाबद्दल, इसाकाबद्दल त्यांना सर्व माहिती सांगितली, त्यांनी ऐकली, रेबेकाने पण ऐकली. पण आता निर्णय रेबेकाचा होता की त्याच्याबरोबर जायचं की नाही. रेबेका ही मंडळीचं प्रतीक आहे. म्हणजे आपण देवाचे निवडलेले लोक ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, देवाविषयी प्रगटीकरण देतो त्यावेळेस आपण तो निर्णय घेऊ शकतो प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळण्याचा. आता रेबेकाने जो प्रतिसाद दिला त्याच्यावरून आपला प्रतिसाद प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या पवित्र आत्म्याला कसा असावा याच्याबद्दलच्या 7 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट ही की रेबेकाचा कॉन्टॅक्ट थेट तिच्या वराशी नव्हता, तर सेवक, अब्राहामाचा सेवक आहे त्याच्याशी होता. तिचा संपर्क अब्राहामाशी नव्हता आणि होणाऱ्या वराशी देखील नव्हता. तसा आपला संपर्क देवाच्या पवित्र आत्म्याशी आहे. देवाचा आत्मा आपल्याला वचन शिकवतो, देवाचा आत्मा आपल्याला चालवतो, मार्गदर्शन करतो. दुसरी गोष्ट ही की रेबेका जे निर्णय घेणार होती, प्रतिसाद देणार होती, त्याच्यावर तिचं पुढील आयुष्याचं भवितव्य ठरणार होतं. तसं देवाच्या आत्म्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो देव आहे, देवचा पुत्र आपला तारणारा आहे, हे प्रकट केल्यानंतर आपला प्रतिसाद, आपण त्याच्याकडे वळायचं की नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचं की नाही, याच्यावर आपल्याला अनंत काळाचं भवितव्य ठरत असतं. तिसरी गोष्ट ही की तिचा प्रतिसाद त्या सेवकांना होता. तिने अगोदर ज्यावेळेस त्या सेवकाने सांगितलं की मला पाणी दे, त्यावेळेस तिने लगेच पाणी दिलं आणि त्यालाच नाही तर त्याच्या सेवकांनी पाणी दिलं. म्हणजे तिची उत्सुकता याच्यावरून दिसून येते. तुम्ही आणि मी किती देवाविषयी उत्सुक आहोत, ही उत्सुकता तो सेवक, तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये उत्पन्न करत असतो, त्याला अधिक जाणून घेण्याची.
चौथी गोष्टी की त्या सेवकाने, अब्रामाच्या सेवकाने रेबेकासाठी पुष्कळ दागदागिने आणि भेटवस्तू आणलेल्या होत्या. तसं देवाचा पवित्र आत्मा आपल्याला वेगवेगळे दानं आणि देणग्या देत असतो. आणि ज्यावेळेस तिने ते दागदागिने घातले त्यावेळेस ती होणारी वधू अशी ठरली. तसं ज्यावेळेस आपण आत्म्याने भरून त्याच्या प्रेरणेने चालतो त्यावेळेस आपण ख्रिस्ताची वधू मंडळी हे ठरत असतो. सहावी गोष्टी की ज्यावेळेस तिची पहिली भेट त्या सेवकाशी त्या विहिरीवर झाली त्यावेळेस रेबेकाने त्याला पाणी पाजलं, त्याच्या उंटांना पाणी पाजलं, सेवकांना पाणी पाजलं आणि त्यांना घरी आणून त्यांची व्यवस्था देखील केलेली. तिने त्यांना घरी बोलवलं. तसं देवाच्या पवित्र आत्म्याला आपला प्रतिसाद कसा आहे, आपण आपलं मन, आपलं घर उघडतो त्यावेळेस तो आपल्याकडे येत असतो. त्यावेळेस तो आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा ताबा घेत असतो. आपलं मन, आपलं शरीर, आपले विचार. आणि सातवी आणि शेवटची गोष्टी की ती त्या सेवकाबरोबर इसाकाकडे जायला तयार झाली. मार्ग तिला ठाऊक नव्हता, ते सेवकाला माहीत होता. तिने त्या सेवकावर विश्वास ठेवला की हा मला माझ्या होणाऱ्या वराकडे, अब्रामाकडे घेऊन जाईल. तसं देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे, देवाकडे, आपलं निश्चित जे डेस्टिनेशन ठिकाण आहे तिकडे घेऊन जाणार आहे. आता ह्या सर्व गोष्टीवरून आपला प्रतिसाद किंवा आपण पवित्र आत्म्याला कसा प्रतिसाद दिला पाहिजे. पहिली गोष्टी की देवाशी आपला संपर्क त्याच्या आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे होत असतो. तोच आपल्या मनाला टोचती लावून देत असतो. तोच आपल्या मनाला येशू ख्रिस्त हा देव आहे, आपला तारणारा आहे याची खात्री करून देत असतो. देवाविषयीचं प्रकटीकरण त्याच्या वचनातून पहिल्याने देव त्याच्या आत्म्याने म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देत असतो. आणि मग आपला जो प्रतिसाद त्याच्या पवित्र आत्म्याला आहे त्याच्यावर आपलं भवितव्य अनंत काळाचं, ह्या काळातलं आणि येणाऱ्या युगाचं ठरत असतं. जर आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मान्य केलं, तो काय सूचित आहे ते जर ऐकलं तर तो आपल्याला आपला होणारा वर प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे नेत असतो. समजा जर रेबेका त्या सेवकाला नाही म्हटली असती तर काय झालं असतं विचार करा. तिच्या आयुष्याची दिशा किंवा तिचं भवितव्य त्या सेवकावर अवलंबून होतं आणि तिने योग्य तो निर्णय घेतला. तिने विश्वास धरला आणि विश्वासाने ती त्याच्याबरोबर जायला निघाली. तसं ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे. टप्प्याटप्प्याने देवाचा पवित्र आत्मा आपल्याला चालवत असतो. तिसरी गोष्ट ही की रेबेकाचा प्रतिसाद होता त्या सेवकाची सेवा करणं. तिने फक्त विश्वासच ठेवला नाही तर तिने कृती केली. तिने तिचं सामान भरलं, कपडे लत्ते भरले आणि ती तिच्या बापाचं घर, त्यांचं गाव सोडून त्या सेवकाबरोबर तयार झाली. तिने संपूर्ण पुढचं जीवन त्याच्या हाती दिलं. तसं आपलं संपूर्ण भवितव्य आणि सर्वच आपण देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन केलं पाहिजे. त्यावेळेस तो आपल्याला चालवत असतो. चौथी गोष्ट ही की ज्यावेळेस ती तयार झाली, लग्नाला हो म्हटली, त्यावेळेस त्या सेवकाने तिला वेगवेगळ्या देणग्या दिल्या, दागिने दिले जे तिच्यासाठी आणलेले होते. तसं ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा आपल्याला आपल्या जीवनात येतो, आपल्याला वेगवेगळे दानं, वेगवेगळ्या देणग्या देत असतो. जसे काही ते आपले दागिने आहेत, पवित्र आत्म्याचे वेगवेगळे दाना देऊन तो आपल्याला सुशोभित करत असतो आपल्या होणाऱ्या वराला भेटण्यासाठी. पाचवी गोष्ट ही
की ज्यावेळेस रेबेकाने अंगावरती दागिने घातले त्यावेळेस ती होणारी वधू आहे हे सिद्ध झालं. तसं ज्यावेळेस आपण आत्म्याने त्याच्या दानाने भरलेलो असतो त्यावेळेस आपण ख्रिस्ताची वधू आहोत, खरे विश्वासार्ह आहोत हे सिद्ध होत असतं. त्यावेळेस आपण ख्रिस्ताची वधू किंवा द ब्राईड ऑफ क्राइस्ट हे ठरत असतो. 6वी गोष्टी की रेबेकाने मी तुम्हाला सांगितलं सेवकासाठी आणि त्याच्या त्या उंटांसाठी देखील जागा तयार केली. तसं आपण देखील आपल्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याचा स्थान दिलं पाहिजे, पूर्ण समर्पण केलं पाहिजे. ज्या गोष्टी बदलायला पाहिजे त्या बदलू दिल्या पाहिजे, पूर्ण समर्पण केलं पाहिजे. आणि 7वी आणि शेवटची गोष्टी की जिकडं तो सेवक नेईल तिकडं जायला ती तयार झालेली. तो देश कुठं आहे, तो वर कसा आहे, ते लोक कसे आहेत तिने कधी पाहिलेलं नव्हतं. तिने फक्त सेवकावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत ती निघाली. तो मार्ग, तो रस्ता फक्त त्या सेवकाला, अब्रामाच्या सेवकाला माहीत होता, रेबेकाला माहीत नव्हता. तसा आपला ख्रिस्ती जीवनाचा प्रवास, तो मार्ग आपल्याला माहीत नाही. पण देवाचा पवित्र आत्मा आपल्याला ह्या आयुष्यात चालवत असतो आणि शेवटी आपल्याला निश्चित स्थळी देवापर्यंत पोहोचवत असतो. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात या गोष्टीवरून की जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे ते. आणि म्हणून आपलं नातं देवाच्या पवित्र आत्म्याशी ते आहे की जे आपलं अनंत काळाचं भवितव्य ठरवतं. जर आपण त्या पवित्र आत्म्याला प्रतिसाद दिला, स्वतःचं समर्पण केलं, तर तो आपल्याला आपलं वतन मिळवून देऊ शकतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ही सिरीज सुरू राहील आणि पुढच्या आठवड्यात आपण पाहू की देवाचं प्रयोजन आणि देवाचे जे अभिवचनं यांच्यामध्ये काय संबंध आहे.